मित्रांनो, तुमच्याजवळ जर टायपिंगचं सर्टिफिकेट असेल, तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण अजून एकदा बॉम्बे हायकोर्ट्स, तसेच नागपूर आणि औरंगाबाद यामध्ये लॉ क्लर्क या पदासाठी नवीन जाहिरात आलेली आहे. तर पाहूया नेमकी पात्रता काय आहे आणि कशा पद्धतीनं तो फॉर्म भरायचा आहे. तर पहा, या ठिकाणी जे काही पात्र विद्यार्थी आहेत त्यांच्याकडून अर्ज मागवण्यात येत आहे आणि कोणकोणत्या ठिकाणी ही पोस्ट असणार आहे. जर आपण विचार केला तर पाहू शकता जाहिरातीमध्ये सांगितल्या पद्धतीनं बॉम्बे हायकोर्ट, तसेच नागपूर आणि औरंगाबाद या 3 ठिकाणी आपल्याला जॉइनिंग मिळणार आहे. त्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहे आणि जागांचा जर विचार केला, जागा देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं भरपूर जागा आहेत. प्रिन्सिपल ॲट्स बॉम्बेमध्ये जर विचार केला तर 37 जागासाठी जाहिरात आहे. नागपूरमध्ये 11 आणि औरंगाबादमध्ये 16 अशा पद्धतीनं ही जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. आणि एलिजिबिलिटी जर पात्रतेचा जर आपण विचार केला, क्वालिफिकेशन्स तर काय आहे? द फॉलोइंग कॅटेगरीज ऑफ द ॲप्लिकेशन शॅल बी एलिजिबल अप्लाय फॉर सिलेक्शन ॲज लॉ क्लर्क. तर पाहूया काय आहे पहा. फ्रेश लॉ ग्रॅज्युएट्स हू हॅव पास्ड द फायनल एल-एल-बी एक्झामिनेशन इन द फर्स्ट अटेम्प्ट्स. ज्या व्यक्तीनं फ्रेश लॉ ग्रॅज्युएट्स असले तरी चालते आणि त्यांनी फायनल इयर्समध्ये मिनिमम 55% मार्क्स त्यांनी घेतलेले असावेत, तर त्यांना हा फॉर्म भरता येतो. आणि तसेच पुढे काय सांगितलेलं आहे किंवा ऑरमध्ये दिलेलं आहे, कॅन्डिडेट्स पासिंग द पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री इन लॉ. लॉमध्ये जर पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तरी देखील हा फॉर्म भरता येईल आणि हाय कोर्ट मे बी कन्सिडर गिव्हिंग प्रेफरन्स टू कॅन्डिडेट्स होल्डिंग द पोस्ट ग्रॅज्युएशन. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजेच या ठिकाणी जे काही प्रेफरन्स असणार आहे मित्रांनो, तर प्रेफरन्स असणार आहे पोस्ट ग्रॅज्युएट ज्या विद्यार्थ्याकडे आहे, म्हणजे ज्यांची पीजी झालेली आहे अशा विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल अगोदर. कॅन्डिडेट्स मस्ट हॅव बेसिक नॉलेज इन द यूज ऑफ कॉम्प्युटर्स, लॅपटॉप अँड सॉफ्टवेअर रिलेटिंग. बेसिक नॉलेज तुमच्याजवळ असायला हवे. आणि अ, जर वयाचा विचार केला तर 21 पेक्षा कमी आणि 30 पेक्षा जास्त असता कामा नये. तर हा फॉर्म भरता येतो. आता फॉर्म भरण्याची जी काही पद्धत आहे, पाहून घ्या कशा पद्धतीनं हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. फॉर्म भरण्या अगोदर तुम्हाला ₹500 डी-डी काढायचा आहे आणि जो डी-डी आहे तो कोणत्या नावानं काढायचा आहे पहा या ठिकाणी. असिस्टन्स रजिस्ट्रार फॉर द रजिस्ट्रार जनरल, हाय कोर्ट ॲपिलेट साइट बॉम्बे अशा पद्धतीने म्हणजे या नावावर तुम्हाला ₹500 डी-डी काढायचा आहे आणि सर्व फॉर्म हे ऑफलाईन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आणि लास्ट डेट जी आहे ती आहे फॉर्म भरण्याची म्हणजे पाठवण्याची 29 जानेवारी 2025 5 वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म पाठवू शकता. आणि जो काही फॉर्म पाठवायचा आहे ते फॉर्म पाठवण्याचा या ठिकाणी पत्ता आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फॉर्म हे स्पीड पोस्टाने तुम्हाला पाठवायचं आहे किंवा हँड डिलिव्हरी देऊ शकता, म्हणजे डायरेक्ट जाऊन देखील देता येते तुम्हाला. त्याच्यानंतर पुढे फॉर्म कशा पद्धतीने भरायचं ऑफलाईन, ह्या अगोदर मी एक व्हिडिओ टाकलेला होता पहा. नवीन ॲड निघालेली होती लॉ क्लर्कसाठी. तर त्याच पद्धतीनं संपूर्ण मी फॉर्मॅट दिलं त्या पद्धतीने तुम्हाला ऑफलाईन फॉर्म भरायचा आहे. तर ॲप्लिकेशन फॉर अपॉइंटमेंट्स ऑफ लॉ क्लर्क असं हेडिंग तुम्हाला A4 साइजच्या लिफाफ्यावर टाकायचं आहे आणि फॉर्म तुम्हाला ऑफलाईन भरून काय करायचं आहे, पाठवायचं आहे. अशा पद्धतीने संपूर्ण फॉर्म भरायचा आहे. याबद्दल अजून काही अडचण असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स तुम्ही करू शकता.